श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, एक बाळ स्वामींकडे येतो आणि स्वामी त्याला चांगले विचार सांगतात. तर स्वामी बाळाला म्हणतात, बाळा शांत बसून ऐकलेस तर तुझेच कल्याण होणार आहे. असे म्हणून तो बाळ शांत बसून ऐकतो. स्वामी म्हणतात, बाळा परमेश्वराचे नामस्मरण केले तर येणाऱ्या अडचणी कमी होतात. आणि बाळा जीवनात अडथळे येतात, पण तेच आमचे इशारे असतात की थांबा, विचार करा आणि तुम्ही पुढे चला. आमच्यावर विश्वास ठेवून पुन्हा उभे राहा. पण बाळा काही लोकांना आमचे संकेत समजत नाहीत. तसेच बाळा आयुष्य जगायचे असेल तर अगदी पाण्यासारखे जगा आणि सर्वांशी एकरूप व्हा. पण स्वतःचे महत्त्व कधीच कमी होऊ देऊ नका. बाळा जी लोक साधी असतात हा त्यांचा कमीपणा नसतो, तर त्यांचे संस्कार असतात. स्वामी म्हणतात, बाळा प्रगती करणारा दुसऱ्यांच्या वाटेत कधीच अडथळा निर्माण करीत नाही. दुसऱ्यांच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा कधीच प्रगती करू शकत नाही. तेव्हा तो बाळ म्हणतो, स्वामीराया सुखात तुम्हीच आणि दुःखात पण तुम्हीच, आणि आमच्या आयुष्यात तुम्हीच, आणि आमच्या आयुष्याचा अंत पण तुम्हीच आहात. हे बाळाचे बोल ऐकून स्वामी हसतात. बाळा पहाटे पडणारे धुके हे छान गोष्ट शिकवत असते. जीवनात जर रस्ता दिसत नसेल तर दूरचे पाहण्याचे प्रयत्न करणे गरजेचे असते. एक एक पाऊल पुढे टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होईल. हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, आपली निंदा करणारे, जळणारे, त्रास देणारे आणि कारस्थान करणारे यांचा कधी तिरस्कार करू नका. कारण ते अतृप्त दुःखी असतात म्हणून तसे वागतात. स्वतः निर्मळ आनंदी माणूस इतरांना कधीही दुःख देत नसतो. बाळा जेव्हा तुम्ही तळमळीची प्रार्थना करता तेव्हा आम्ही तुमची प्रार्थना ऐकतो आणि आमचे नियोजन सुरू होते व ब्रह्मांड सारे कामाला लागते. मग जे जे घडते ती सर्व आमची इच्छा म्हणून स्वीकार करा. बाळानो तुमची टीका करणारा असेल ना व स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला आम्हीच पाठवित असतो. बाळा आमच्या संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहा. बघा यश तुमचेच आहे. स्वामी म्हणतात, बाळानो नामाचे प्रेम नामातूनच उत्पन्न होते. देवाला देता येईल असे एक नामच आहे. ते घेऊन आपल्याला जे बरोबर आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचे प्रेम हेच आपले जीवनाचे सूत्र असते. आपण परमेश्वराची प्रार्थना करून नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो आणि आपले मन आपोआप नामात रंगून जाऊ लागते. बाळा हे लक्षात ठेव कायम. आणि बाळा आम्ही आमच्या भक्तांना सांगतो की प्रपंचात रडू नका, त्यापेक्षा आनंदाने परमेश्वराच्या नामात राहा. सर्व देवावर सोडा आणि जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही. म्हणून अभिमान सोडून परमेश्वराजवळ करुणा भागा, म्हणजे तो दयाळू परमेश्वर तुमच्यावर कृपा करायला वेळ लावणार नाही. बाळानो जगात जे ज्याला आवडते तेच आपण केले तर त्याला गोड वाटते. परमेश्वराला प्रेमाशी दुसऱ्या कशाचीही गरज नाही. निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच परमेश्वराला बद्ध करता येते. प्रेमाने जग जिंकता येते. आपले बोलणे अगदी गोड असावे. बाळा हे लक्षात राहू द्या. बाळा जो ज्ञानी असतो त्याला समजवता येते. जो अल्पज्ञानी असतो त्याला काही समजवता येत नाही. पण जो एकेकर गर्विष्ठ आणि माझाच शब्द खरा असे मानणारा असतो त्याला कधी समजावून सांगता येत नाही. त्याला फक्त येणारी वेळच समजू शकते. तसेच बाळा तुमची किंमत तुमच्या स्वभावावर ठरत नसते, तर तुम्ही किती उपयोगी पडता ह्यावर ठरवली जाते. बाळानो दुःखात असताना आपण आपले जीवन नशिबाच्या, ग्रहांच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असे म्हणता, पण ते परमेश्वराच्या हाती असते. ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो. आपल्या स्वभावामुळेच परमेश्वराच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजेच धीर पाहिजे. हे लक्षात घ्या. बाळा ज्या वाटेने जाण्याचा निश्चय करावा आणि तो मार्ग जरी कठीण असला तरी तो देवाकडेच जातो. हे लक्षात ठेवा. आणि माझ्या भक्तांनो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष हा तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला घडवण्यासाठी येत असतो. तुम्ही फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. तुमचे सर्व काही चांगलेच होणार आहे. आणि बाळांनो पुढे चालतच राहा.
कोणी साथ नाही दिली तरी चालेल, पण तुम्हाला आमची साथ असेल. स्वामी म्हणतात, बाळा ऐका, श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण होते. विद्या, बुद्धी, कला इत्यादी गोष्टी बिळासारखी असतात. त्यांच्यामधून श्रद्धा झिरपत असते. काही जणांची श्रद्धा भगवंतावर अगदी वरचेवर असते, त्यामुळे आपली श्रद्धा डळमळते. त्यासाठी आपली श्रद्धा डळमळू नये म्हणून परमेश्वरावर विश्वास हवा. बाळानो, मनावर नियंत्रण ठेवणे म्हणजे भगवंताशी जोडणे. आपण जसे विचार करतो तसे जग तयार होते. जर मन शुद्ध असेल ना तर कृतीही शुद्ध होते. म्हणून प्रत्येक सकाळी एकच संकल्प ठेवा, आज माझे मन फक्त सत्य आणि भगवंतासाठी काम करेन. स्वामी म्हणतात, बाळा आता इतकेचा खूप वेळ झाला, अंधार पडायला आला. बाळा आता तू घरी जा आणि उद्या सकाळी ये. स्वामींचे बोलणे ऐकून बाळ स्वामीला नमस्कार करून घरी जायला निघतो. स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळा घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्या पाठी. श्री स्वामी समर्थ.